मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या काही कट ऑफ आहेत, तर यामध्ये 2025च्या ॲडमिशन घेताना तुम्हाला मागच्या वर्षाच्या काही कट ऑफ या ठिकाणी दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ॲडमिशन मिळू शकते की नाही। बरेच विद्यार्थी विचारत आहेत कमी पर्सेंटेज असेल तर ॲडमिशन मिळेल का, तर हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। म्हणजेच लास्ट 3 वर्षाचा कट ऑफ या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। मित्रांनो, धावपळ आहे ॲडमिशनची आणि सेंट्रलाइज ॲडमिशन सगळे चालू झालेले आहेत। मग डिग्री डिप्लोमा असेल, त्याचबरोबर 11वी 12वी आणि यासोबतच ITIचे ॲडमिशन दरवर्षीप्रमाणे चालू झालेले आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहेत की ॲडमिशनबाबत अपडेट काय काय येत आहेत, तर इथे ट्रेड वाईज कट ऑफ आपण 3 वर्षाचा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला गेल्या वर्षी कशाप्रकारे ॲडमिशन्स कितीपर्यंत झालेलं होतं हे या ठिकाणी दिसणार आहे। तर लास्ट 3 इयर कट ऑफ या ठिकाणी दिले ट्रेड वाईज। आता हा कट ऑफ जो आहे तो जिल्हा वाईज वेगवेगळा असू शकतो, कारण जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी असणाऱ्या जागा आणि त्यामध्ये असणारा कट ऑफ हा थोडासा वेगळा सुद्धा असू शकतो। तर ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण कट ऑफ हा दिलेला आहे। वुडवर्क टेक्निशियन जर बघाल तर SSC फेल क्वालिफिकेशन आहे आणि याच्या मॅक्झिमम मार्क्स हे 91% क्लोज झाला आहे। म्हणजे ज्याला 10वीमध्ये 91% मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा वुडवर्क टेक्निशियन घेतलेला आहे। त्याचबरोबर 2023ला 89% मार्क्स आहेत आणि 2024ला 91%। म्हणजे या ठिकाणी सुरुवात या कोर्सची झाली आहे ती चांगली झाली आहे आणि SSC फेल असल्यामुळे इथे 0% तुम्हाला दिसत आहेत। म्हणजे SSC फेल असला तरी त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्यामुळे वुडवर्क टेक्निशियन याचा कट ऑफ आहे हा या ठिकाणी खूप खाली येऊ शकतो। त्याचबरोबर मेकॅनिक ट्रॅक्टर दिलेला आहे, याचा कट ऑफ सुद्धा बघून घ्या। त्यानंतर फाउंड्रीमॅन आहे। आता बरेच विद्यार्थी जे पॉप्युलर ट्रेड्स असतात, मग वेल्डर असेल, प्लंबर असेल, तर वेल्डरचा कट ऑफ सुद्धा 95, 95 आणि 94 एवढा वर चढलेला आहे आणि या ठिकाणी मिनिमम पर्सेंटेज 0 आहे दाखवलेत, कारण या ठिकाणी हा ट्रेड सुद्धा शक्यतो 10वी फेलवर आहे। त्यामुळे आता हा विद्यार्थी 94चा आमच्याकडे सुद्धा या ठिकाणी आहे, तर याला 94 मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत 10वीमध्ये। म्हणजे हा कट ऑफ वर झालेला दिसतोय। प्लंबर असेल, मेकॅनिक डिझेल असेल, डिझेल मेकॅनिक बरेच जण या ठिकाणी विचारतात, तर या 10वी पास असल्यामुळे त्याचा कट ऑफ 35% पर्यंत सुद्धा खाली आलेला आहे। ज्या कॅटेगरीज असतात त्या कॅटेगरीमध्ये 35%ला सुद्धा डिझेल मेकॅनिकला काही ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं असू शकतं आणि वरचा जो मार्क्स आहे तो 95%ला सुद्धा आहे। तर अशा प्रकारे 35% पर्यंत बरेच ट्रेड खाली येऊ शकतात। मेकॅनिक डिझेल असेल, मेकॅनिक मोटर व्हेकल असेल, मेकॅनिक मोटर व्हेकल बरेच जण विचारतात, तर यामध्ये त्याचा कट ऑफ सुद्धा 93 पासून 35% पर्यंत आलेला आहे। एका वर्षी तर 2023ला 100% ज्याला मार्क्स आहेत 10वीला त्याने सुद्धा हा ॲडमिशन घेतलेला आहे। 93% पर्यंत खाली आलेला, 93% आणि 35% पर्यंत खाली आलेला दिसतोय। तर एकंदरीत बघता मिनिमम मार्क्स पर्सेंटेज 35%, 46%, 40% असे पण आलेले आहेत। कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी जे कॅन्डिडेट मिळतात, तर PWD असेल म्हणजे त्या ठिकाणी हँडिकॅप यांचे सुद्धा पर्सेंटेज खाली असतात, त्यामुळे खालचा टक्का हा खूप कमी आलेला दिसतोय। परंतु हाय मेरिट बऱ्याच ट्रेडना, जे पॉप्युलर ट्रेड आहेत त्यांना हाय मेरिट लागतं, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे ऑप्शन भरणं खूप महत्त्वाचं आहे आणि पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। ऑप्शन भरताना कशाप्रकारे ऑप्शन भरायचे त्याचा व्हिडिओ होता, जेणेकरून तुम्हाला ऑप्शन भरताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत। कशा प्रकारचे बिनचूक ऑप्शन भरायचे हे या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहे। याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे। आता पुढे जाऊ आपण। वायरमन ट्रेड बघितला, त्यानंतर सर्वेअरसाठी सुद्धा विचारलं जातं बरेच जण। 91% पासून सुरुवात झालेली आहे, तर बऱ्यापैकी 91-92 असं त्या ठिकाणी टक्केवारी। इलेक्ट्रिशियन रेप्युटेड कोर्स बरेच जण पॉप्युलर ट्रेड आपण त्याला म्हणतो, 97% पासून सुरुवात झाली। दरवर्षी 97-98ला या ठिकाणी सुरुवात होते आणि तो खाली 35 कॅटेगरी वाईज 35%ला सुद्धा खाली येतो। म्हणजे बरेच त्या ठिकाणी 97% असलेले विद्यार्थी, 98% असलेले विद्यार्थी या ट्रेडला असतात। फिटर म्हणा, मेकॅनिक टर्नर म्हणा, तर ही लिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे, त्या लिंकवर मिळून जाईल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला
कोणत्या ट्रेडला ॲडमिशन मिळू शकतं. तर सगळेच ट्रेड आपण त्या ठिकाणी उपयुक्त जे असतात ते त्या ठिकाणी तुमचे जे उपलब्धता, त्याचबरोबर पुढे जॉबच्या अपॉर्च्युनिटीज बघून त्या ठिकाणी तुम्ही ते ट्रेड ऑप्शन भरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सदर जे ट्रेड सगळे आहेत त्याच्यापैकी जे उत्तम ट्रेड, बरेच जण म्हणतात पण सगळेच ट्रेड उत्तम आहेत, त्यामुळे कोणताही ट्रेड जरी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित रूपे घेतला आणि तो व्यवस्थितरित्या पूर्ण केला तर 100% तुम्हाला यश हे प्राप्त होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.